विधान परिषदेच्या 4 मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झालेत। मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब, मुंबई शिक्षक मतदारसंघातून जमो अभ्यंकर, नाशिक शिक्षक मतदारसंघातून संदीप गोपाळ गुळवे तर कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे रमेश कीर निवडणुकीच्या रिंगणात असतील। देशात बदलाचे वारे आहेत, त्यामुळे इंडिया आघाडीचंच सरकार येईल असा विश्वास विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केलाय। सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा कितीही दुरुपयोग केला तरी सत्ता आमचीच येणार असं वडेट्टीवार म्हणाले। नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघ निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर दराडे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव गुळवे यांचे पुत्र संदीप गुळवे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, त्यामुळे गुळवेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। मेधा कुलकर्णी खोटं बोलतायत अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरींनी दिली, तर बारामतीतील सभेला त्या अगोदर येऊन बसल्या आणि त्यानंतर मी तिथून निघून गेलो असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। मनमाड शहरातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचं दाहक दृश्य आहे। पिण्यासाठी पाणीच नसल्यामुळे आणि कोणताही पर्याय उपलब्ध राहिला नसल्यामुळे नागरिक चक्क नदीत साचलेलं गटाराचं पाणी टँकरमध्ये भरून घेऊन जात आहेत, त्यामुळे आता तरी प्रशासनाला जाग येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नशिराबादमधील ग्रामस्थांचं श्रद्धास्थान असलेलं झिपरू अण्णा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्तानं श्रींच्या पादुकांची पालखी आणि शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी शिवकालीन मर्दानी आखाड्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आणि लाठ्याकाठ्या तसंच तलवारीचे खेळ या सर्वांनी आकर्षित केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ध्यानधारणेचा नवा व्हिडिओ समोर आलाय। विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ध्यानधारणा केली। आज संध्याकाळपर्यंत ही ध्यानधारणा सुरू असेल। हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिनं मतदानाचा हक्क बजावला। लोकशाही आपल्याला मिळालेलं वरदान असून निवडणूक हा आपला उत्सव आहे, सर्वांनी उत्सवात सहभागी व्हायला हवं असं कंगनानं सांगितलं। मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्यात। मिथुन चक्रवर्तींना बूथवरती जमावानं घेराव घातला। कुठे ईव्हीएम, कुठे व्हीव्हीपॅट पाण्यामध्ये फेकून देण्यात आले, तर कुठे आयएसएफ उमेदवाराच्या कारची देखील तोडफोड करण्यात आली। अजित पवारांनी टिंगरेंची पाठराखण केली। टिंगरेंनी पोलिसांवरती कोणताही दबाव टाकलेला नाही। अपघात झाल्यास आमदारानं पोलीस स्टेशनला जाणं स्वाभाविकच आहे, त्यामुळे टिंगरेंवरती करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत असं म्हणत अजित पवारांनी टिंगरेंची बाजू घेतली। पुणे अपघात प्रकरणामध्ये ब्लड सॅम्पल अदलाबदली प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आईला गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं। आरोपीची आई शिवानी अग्रवाल सुद्धा आता पोलिसांच्या ताब्यात असून आता तिची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीची पोलीस आज 2 तास चौकशी करतायत। अल्पवयीन आरोपीचे पालक उपलब्ध नसल्यामुळे बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्यांच्या उपस्थितीत चौकशी केली जाते। न्यूज 18 लोकमतनं विशाल अग्रवालचा आणखी एक प्रताप समोर आणला होता। नियम धाब्यावर बसून विशाल अग्रवालनं महाबळेश्वरमध्ये पंचतारांकित हॉटेल उभारलं। विशेष म्हणजे शासकीय जागेत हे हॉटेल उभारलं होतं। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर नगरपालिका प्रशासनानं ते हॉटेल सील केलं आणि सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत असलेल्या चौकशीबाबत अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आणि भ्रष्टाचाराची तक्रार केल्यानंतर चौकशी करणं हे यंत्रणांचं कामच आहे, त्यात वावगं काय। जरी ईडीनं चौकशी बंद केली असली तरी जर दुसऱ्या कोणत्या विभागाला चौकशी करावीशी वाटली तर त्यांना तो अधिकार आहे असं अजित पवार म्हणाले। धाराशिवमध्ये निकालाआधी उमेदवार अर्चना पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली। अर्चना पाटील यांच्यावरती 43 दिवसांनी गुन्हा दाखल झालाय। उमेदवारी अर्ज दाखल करताना रॅली काढून जाहीर सभा घेतल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। रावेरमध्ये रक्षा खडसे या चांगल्या मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास एकनाथ खडसेंनी व्यक्त केला। थोड्या मतानं नाही तर 1 लाखापेक्षा अधिक मताधिक्यानं त्या विजयी होतील असं खडसे म्हणाले। धाराशिवमध्ये लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे आणि पोलीस अधीक्षकांनी तयारीचा आढावा घेतला। 500 पोलीस कर्मचारी, 2500 महसूल कर्मचारी मतमोजणीच्या कामासाठी तैनात असणार आहेत। मध्य रेल्वेच्या ब्लॉकच्या पहिल्या दिवशी गुरुवारी मध्यरात्रीपासूनच ठाणे रेल्वे स्थानकातील रूळ हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं, तर आज सलग दुसऱ्या दिवशीही रेल्वे प्रवाशांची कसोटी लागणार आहे। महामेगा ब्लॉकमुळे आज लोकलच्या 534 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत। तर रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे मुंबई विद्यापीठाच्या 2 परीक्षा पुढे ढकलल्या आहेत। अभियांत्रिकी आणि बीएमएसची परीक्षा लांबणीवर पडली आहे, त्यामुळे आज होणाऱ्या परीक्षा आता 8 जूनला होणार आहेत।
महामेगा ब्लॉकमुळे दिवा रेल्वे स्थानकात मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी गर्दी वाढल्यानं प्रवाशांनी आतून लोकलचा दरवाजा बंद केला। त्यानंतर संतप्त प्रवाशांनी दरवाजाची तोडफोड केली आणि त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या काही रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। प्रवासी लोकल ट्रेनच्या दरवाजात लटकत प्रवास करतायत, तर काही जण जीव धोक्यात घालून 2 डब्यांमधल्या गॅपमधून प्रवास करताना दिसतायत। मध्य रेल्वेनं सीएसएमटी आणि ठाणे येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी महामेगा ब्लॉक घेतलाय। त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। रविवारच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे अधिक हाल होऊ नयेत म्हणून पश्चिम रेल्वेनं रविवारी 2 जून रोजी घेण्यात येणारा ब्लॉक रद्द केलाय। मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकमुळे लेट लतीफ कारभार आणि गर्दी टाळण्यासाठी बहुतांश नोकरदारांनी घरातूनच कार्यालयीन काम करणं पसंत केलं। अनेकांनी महामेगा ब्लॉकचा धसका घेऊन कार्यालयाला सुट्टी घेतल्याचं निदर्शनास आलं। ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 5चं रुंदीकरण सुरू झालं असून रेल्वे रूळ हलवण्याचं कार्य पूर्ण झालंय। शनिवारी संध्याकाळी काम पूर्ण झाल्यानंतर रविवारी शेवटच्या टप्प्यातील काम सुरू होईल। त्यानंतर प्रवाशांना हा फलाट उपलब्ध होईल। जम्बो मेगा ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दादर मध्य रेल्वेची सेवा पूर्णपणे बंद असल्यानं फलाटावरती शुकशुकाट दिसतोय। या दरम्यान बेस्टच्या अतिरिक्त गाड्या चालवण्यात येत आहेत। लोकसभा निवडणुकीचा 7वा आणि अखेरचा टप्पा आज पार पडतोय। या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, रविशंकर प्रसाद, अनुराग ठाकूर, कंगना रनौत, रवी किशन या भाजपच्या नेत्यांसोबतच राज बब्बर, हरसिमरत कौर बादल इत्यादी विरोधी पक्षांचे नेते सुद्धा रिंगणात आहेत। माजी भारतीय क्रिकेटपटू आणि आपचे राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांनी मतदानाचा हक्क बजावला। पंजाबच्या जालंधरमधील मतदान केंद्रावरती जाऊन त्यांनी मतदान केलं। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील मतदान केंद्रावरती मतदान केलं। त्यांची पत्नी मल्लिका नड्डा यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला। दिल्लीसह 14 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून गेल्या 4 दिवसात उष्माघातामुळे 320हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। गेल्या 3 दिवसात उत्तर प्रदेशात सर्वाधिक 100 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, तर बिहारमध्ये गेल्या 3 दिवसात उष्णतेच्या लाटेमुळे 69 जणांचा मृत्यू झालाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये सूर्याचा कोप झालाय। दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढतोय। जिल्ह्याचा पारा थेट 45 अंशांवरती जाऊन पोहोचलाय। त्यामुळे नागरिक हैराण झाले असून त्यांना आता पावसाची प्रतीक्षा आहे। नागपुरातील तापमान 44 अंशांच्या पार गेलंय। त्यामुळे नागपूरकरांना उकाड्याच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे नागपूरकर हैराण झालेत। आणि आता नाशिकमध्ये एक मोठी बातमी येते। नाशिक शहरामध्ये पुन्हा एकदा स्वाईन फ्लूनं डोकं वर काढलंय। स्वाईन फ्लूमुळे एकाच दिवशी 2 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे। आतापर्यंत जवळपास 28 स्वाईन फ्लूचे रुग्ण सापडलेत। नाशिक पालिका आरोग्य यंत्रणा त्यामुळे खडबडून जागी झाली आहे, तर इतर स्वाईन फ्लू रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। नाशिक शहरामध्ये स्वाईन फ्लूचे 28 रुग्ण आहेत सक्रिय आणि 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। नाशिक शहरामध्ये पुन्हा एकदा स्वाईन फ्लूनं डोकं वर काढलंय। एकाच दिवशी 2 मृत्यू झालेत। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांच्याकडे। स्वाईन फ्लू संदर्भात काय परिस्थिती आहे नाशिकमध्ये, लक्ष्मण? खरं तर मे महिन्यामध्ये डेंग्यूची मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती। डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली असताना आता पुन्हा एकदा स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र शहरात पाहायला मिळतंय। स्वाईन फ्लूमुळे नाशिकमध्ये आणखी 2घांचा बळी गेल्याची माहिती जी आहे ती धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। साधारणतः नाशिकमध्ये मृतांची संख्या जी आहे ती 50 वर्षीय पुरुष आणि 42 वर्षीय महिलेचा मृत्यू स्वाईन फ्लूमध्ये झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे। गेल्या 5 महिन्यात 28 बाधित असून आतापर्यंत 8 जणांचा स्वाईन फ्लूमध्ये बळी गेल्याची देखील माहिती आरोग्य विभागाच्या एका अहवालामध्ये समोर आलेली आहे। त्यामुळे नाशिक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये विशेषतः स्वाईन फ्लूचे रुग्ण जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढत आहे। कोरोनानंतर ही रुग्णांची संख्या मोठ्या झपाट्याने कमी झालेली होती, कारण स्वाईन फ्लू, डेंग्यू आणि कोरोना याची लक्षणं जी आहेत ती जवळपास सारखी होती। त्यामुळे ज्या लोकांवरती कोरोना काळामध्ये उपचार केला गेला त्यांच्यामध्ये स्वाईन फ्लूची लक्षणं आढळली तरी ती दिसून येत नव्हती। मात्र आता पुढच्या काही दिवसांमध्ये अर्थात गेल्या 15 दिवसांमध्ये नाशिकमध्ये साधारणतः स्वाईन फ्लूचे जवळपास 49 रुग्ण जे आहेत ते आढळून आलेले आहे आणि 2 रुग्णांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं देखील अहवालामध्ये समोर आलेलं आहे। त्यामुळे नाशिकमध्ये जी स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत आहे त्यामुळे नागरिकांचे मृत्यू होत आहेत। त्यामुळे प्रशासनामध्ये एक चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये एक विशेष कक्ष जो आहे तो देखील स्वाईन फ्लूसाठी तयार करण्यात आलेला आहे। नाशिक महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयामध्ये देखील एक स्वाईन फ्लूचा कक्ष आणि डेंग्यूचा कक्ष जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। त्यामुळे नाशिक शहरामध्ये वाढते डेंग्यूचे रुग्ण आणि स्वाईन फ्लूचे रुग्ण जे आहेत ते प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे। लक्ष्मण, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।
आणि आता पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. राज्यामध्ये असलेल्या लहान मोठ्या 2997 धरणांनी सध्या तळ गाठलाय. सध्या 315 अब्ज टीएमसी म्हणजे अवघा 22% पाणीसाठा शिल्लक आहे. औरंगाबाद विभागात सर्वात कमी 8.87% पाणीसाठा असून त्या खालोखाल पुणे विभागात 15.37% पाणी शिल्लक आहे. मेळघाटातील मरियमपूरच्या गावामध्ये भीषण पाणी टंचाईला गावकऱ्यांना सामोरं जावं लागलंय. गावात 4 दिवस पाणी पुरवठा होत नाही, त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावं लागत असल्यानं नागरिकांना अतिसाराची लागण झाली. मात्र तरीसुद्धा प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत. न्यूज 18 लोकमतनं मावळमधील नाणे गावातील पाणी टंचाईची बातमी दाखवल्यानंतर प्रशासन जागं झालंय. ग्रामस्थांना गढूळ पाणी प्यावं लागत होतं. मात्र बातमीनंतर ग्रामपंचायत प्रशासनानं विहिरींची त्वरित स्वच्छता केली आणि आता ग्रामस्थांना मुबलक पिण्याचं पाणी उपलब्ध होत आहे. विदर्भातील चिखलदऱ्याचाच एक भाग असलेला मरियमपूर गावामध्ये नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. नागरिकांवरती खड्ड्यातलं दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे, त्यामुळे अनेकांना अतिसाराचा त्रास होतोय. मुंबई महानगरपालिकेकडून पाण्याचा पुरवठा करण्यात येणाऱ्या ठाण्यातील काही भागांमध्ये 5% पाणी कपात लागू झाली आहे. या कपातीचं प्रमाण 5 जूनपासून 10% होणार आहे. नौपाडा, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथनगर, नामदेववाडी, साईनाथनगर, रामचंद्रनगर 1, किसननगर, शिवाजीनगर आणि पडवळनगर या भागामध्ये पाणी कपात असेल. धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर गेलाय, त्यामुळे वाढत्या तापमानामुळे आता केळी पिकांना देखील मोठा फटका बसतोय. सोसाट्याचा वारा आणि वाढलेलं ऊन त्यामुळे केळीच्या झाडांची वाढ खुंटलीये, त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. जळगावातील वरण गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेवरील जॅकवेल लाईन सुरू करण्यात यावी अशी मागणी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी महावितरणकडे निवेदनाद्वारे केली आहे. जर मागणी मान्य नाही झाली तर शेतकऱ्यांसमवेत आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. नंदुरबार नगर परिषदेनं नालेसफाईकडे दुर्लक्ष केल्यानं पाताळगंगा नदी गटारगंगा झाली आहे. पाताळगंगामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं असून केर कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या कामावरून नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. शनिवारवाड्यामध्ये बेवारस बॅग असल्याचा पुणे कंट्रोल रूमला कॉल आला. त्यानंतर लगेचच शनिवारवाडा रिकामा करण्यात आला. बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचलं. बेवारस बॅगची तपासणी केली. चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानात बॉम्बची धमकी देण्यात आली. इंडिगोच्या क्रूला फ्लाईटमध्ये एक नोट सापडली, ज्यात बॉम्बे यू लँड अँड बॉम्ब ब्लास्ट असं लिहिलं होतं. दरम्यान या धमकीनंतर सगळ्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून विमानाला एकांतात ठेवून त्याचा तपास केला गेला. भुसावळमधील माजी नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 3ही संशयितांना न्यायालयानं 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपी राजू सूर्यवंशी, विनोद चावरिया यांना अटक झाल्यानंतर घटनेचा मास्टरमाइंड करण पथरोड याला नाशिकमधून अटक करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2 दिवसांपूर्वी दीपक कदम या तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी फरार आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं. धमकी दिल्यानं बदला घेण्याच्या रागातून हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. 1400 किलोमीटरचा प्रवास करून उत्तर प्रदेशात जाऊन पोलिसांनी त्याला अटक केली. पुण्यातील कल्याणीनगर अपघातानंतर शिरूर तालुक्यात सुद्धा हिट अँड रनची घटना घडली. पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीनं दुचाकीवरील दोघांना उडवलं असून या घटनेत अरुण विठ्ठल मेमाणे यांचा मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी आहे. गाडीनं मृत तरुणाला 30 ते 40 फूट फरफटत नेल्याचं समजतंय. एकतर्फी प्रेमातून शिक्षकानं छळल्यामुळे 15 वर्षीय मुलीनं आत्महत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबादमध्ये घडली. मुलीच्या डायरीमध्ये शिक्षकाचं नाव सापडलं असून पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी इथे एका सराफा दुकानात लुटण्याच्या हेतून आलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली. या तिघांकडून पोलिसांनी एका देशी कट्ट्यासह जिवंत काडतुसं, चाकू आणि मिरची पावडर जप्त केली आहे. पुण्यातील कर्वे रोडवर अपघात झाला. क्रेनच्या चाकाखाली आल्यानं एकाचा मृत्यू झालाय. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. तुळजाभवानी मातेचे मौल्यवान अलंकार गायब झाल्याप्रकरणी फरार आरोपी महंत बुवा यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल करण्यात आलाय. महंतावरती 19 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झालाय. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.